राम राम मंडळी आज भव्य दिव्य पंच मैदान अजितदादा केसरी 2025 पर्व पहिले उरुळी देवाचे तालुका हवेली या ठिकाणी पार पडते। तर या मैदानात राजधानी एक्सप्रेस बलमा याची गटला हार झालेले बलमा वर्सेस बलमा लढत झाल्याने या लढतीत बलमाला हार पत्करावे लागले। तर या असं मित्रांनो चालायचं खेळात काही करू शकतं। बलमा आणि चंदरला आगामी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो या मैदानात असेच अजून कोणकोणते नंदी गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाले हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी व्हिडिओ शेवट पण नक्की बघा। चला तर मग त्यानंतर मित्रांनो गट 12 गटपास होऊन सेमीसाठी पात्र झालेली गाडी सुंदर उर्फ कॉकटेल आणि राजाची गाडी। तरी सुंदर उर्फ कॉकटेल आणि राजाला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा। त्यानंतर मित्रांनो गट 13 गटपासून सेमीसाठी पात्र झालेली गाडी वादळ आणि सोन्याभाऊ साखराची गाडी। तरी वादळ आणि सोन्याभाऊ साखराला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा। त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 14 असून सेमीसाठी पात्र झालेली गाडी जी आत्ताच विक्रमी खरेदी झाली 61 लाखाची वेगाचा शेवट पंचमेंदा केसर सर्जा आणि त्याच्यासोबत आहे पिस्टन भाऊ साखरा। आज सर्जाचे नवीन मालक अभिजित पवार फलटणकर यांचा वाढदिवस आहे। त्यामुळे नक्कीच सर्जा त्यांना आज वाढदिवसानिमित्त चांगलं गिफ्ट देईल गुलाल राहील हेच सेवागिरी महाराजांकडे प्रार्थना करूया। तरी सर्जा आणि पिस्टन भाऊ साखराला मनापासून सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा। गट क्रमांक 17 गटपासून सेमीसाठी पात्र झालेली गाडी बावधनकरांचा लक्ष आणि पक्षा 99-20 यांची गाडी। तरी बावधनकरांचा लक्ष आणि पक्षा याला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो बलमाचा गट झाला, कॉकटेलचा गट झाला, सर्जाचा गट झाला, पिस्टनचा गट झाला, बावधनकरांचा लक्ष सुद्धा पळणार। पण सर्वच बाकासूर प्रेमींना एकच उत्सुकता आहे की बाकासूर नक्की कधी पाहणं। बाकासूरचा गट अजून कधी झाला नाही। बाकासूरचा गट नंबर किती? तर मित्रांनो बाकासूर आपल्याला गट क्रमांक 26 पाहताना दिसण्याची दाट शक्यता आहे। तरी बाकासूरला या गटासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा। चालत मग भेटूया पुन्हा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये। त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 21 गटपासून सेमीसाठी पात्र झालेली कबाली आणि हरण्याची गाडी। तरी कबाली आणि हरण्याला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा।